तर नाशिक पदवीधर मतदारसंघामधून अपक्ष म्हणून निवडून आलेले उमेदवार सत्यजित तांबेंनी प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केलेले आहेत। प्रदेश काँग्रेस नेत्यांनी जाणीवपूर्वक आपल्याला चुकीचा एबी फॉर्म दिल्याचा आरोप त्यांनी केला। मात्र तांबेंच्या आरोपांचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खंडन केलेलं आहे। मात्र तांबेंच्या आरोपांमुळे काँग्रेसमधील कुरघोडीचं राजकारण पुन्हा एकदा समोर आलंय। सत्यजित तांबेंचा कुणी केला राजकीय गेम, चुकीच्या एबी फॉर्मचा घोळ कुणी घातला, पक्षांतर्गत राजकारणातून राजकीय बळी। यंदाची नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चांगलीच गाजली। काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांनी ऐन वेळेला बंडखोरी केली, त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं। पण अपक्ष असतानाही सत्यजित तांबे यांनी विजयश्री खेचून आणली। काँग्रेसनं सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, पण ऐनवेळी त्यांनी मुलगा सत्यजित याच्यासाठी निवडणुकीतून माघार घेतली। यावरून बरंच राजकारण रंगलं। तांबे पितापुत्रांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता। सुधीर तांबेंनी फॉर्म न भरता एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे आणि आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरून बीजेपीचा पाठिंबा, कारण की त्यांनी जे नंतर सांगितलं की मी बीजेपीचा पाठिंबा घेणार आहे, हे प्रकारचं काँग्रेसची धोकाधडी आहे। दरम्यान निवडणुकीच्या काळात सत्यजित तांबे यांनी याविषयी भाष्य करायचं टाळलं, पण आता निवडणूक जिंकल्यानंतर तांबे यांनी सगळ्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली। प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनी जाणीवपूर्वक आपल्याला चुकीचा एबी फॉर्म पाठवला असा आरोपही त्यांनी केला। ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली आणि पाकिट फोडलं, त्यावेळेस लक्षात आलं की हे जे 2 कोरे एबी फॉर्म आपल्याला देण्यात आलेले आहेत हे चुकीचे आहेत आणि हे एबी फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नाहीच अशी धक्कादायक माहिती आमच्या समोर त्या ठिकाणी 11 तारखेला दुपारी आली। एक आहे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा एबी फॉर्म सहीच आहे अध्यक्षांच्या, आणि दुसरा आहे नागपूर शिक्षक मतदारसंघाचा। सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून पक्ष पातळीवर पडद्यामागे बरंच राजकारण घडल्याचं समोर आलंय। सत्यजित तांबे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सुरुवातीला वडिलांच्या जागेवर निवडणूक लढण्यास नकार दिला होता। मात्र कुटुंब आणि मामा बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पदवीधरची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली। तसंच त्याची माहिती प्रदेश काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनाही दिली होती। आम्ही घरामध्ये चर्चा केली, थोरात साहेब होते, माझे वडील होते, मी होतो, आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चा झाल्यानंतर असं आम्ही ठरवलं की त्यांनी मला सांगितलं की चला ठीक आहे, सत्यजितला आपण सगळ्यांनी मिळून लढूया। अशा पद्धतीची चर्चा आमच्यामध्ये सगळ्या परिवारामध्ये झाली आणि आम्ही तशा पद्धतीचा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवला। प्रदेश काँग्रेसनं सत्यजित तांबे यांना नाशिकच्या ऐवजी इतर मतदारसंघाचे एबी फॉर्म पाठवले, त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती आणि हीच अडचण तांबे यांनी प्रभारी एच.के. पाटील यांनाही सांगितली। पण ऐन वेळेला प्रदेश काँग्रेसनं सत्यजित तांबे यांच्या ऐवजी त्यांचे वडील सुधीर तांबे यांच्या नावानं एबी फॉर्म पाठवला आणि त्यामुळेच आपल्याला अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याशिवाय पर्याय उरला नव्हता असा दावा सत्यजित तांबे यांनी केला। ते एबी फॉर्म माझ्याकडे 12 तारखेला दुपारी 1:30 वाजता आले आणि त्याच्यावर डॉक्टर सुधीर तांबे यांचं नाव होतं आणि त्याच्या पुढे जो सबस्टिट्यूट कॅन्डिडेटचा पण एक कॉलम असतो, म्हणजे पहिला उमेदवार जर नसेल तर दुसरा उमेदवार कसा, तिथं नील लिहिलेलं होतं, तिथं सरळ लाईन मारून नील लिहिलेलं होतं, म्हणजे हा उमेदवाराच्या जागी दुसरा उमेदवार टाकू शकत नाही, ही क्लिअर होतं। आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्कर जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचलं गेलं। सत्यजित तांबे यांनी प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय। एबी फॉर्म देताना प्रदेशच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक घोळ घातल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी केला। पण तांबेंच्या या गंभीर आरोपावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य करायचं टाळलंय। हाय व्होल्टेज ड्रामा, सर्वपक्षीय हाय व्होल्टेज ड्रामा जो झालेला आहे नाशिकमध्ये, तुम्हाला माहिती आहे
याबद्दल मी खूप सारं आता इथं बोलावं असं नाही. आज सगळे जे काही आरोप त्यांनी लावले त्याचे सगळे पुराव्यानुसार आमचे प्रवक्ते सगळी माहिती देतील आणि मग त्याच्यावर त्यांनी बोलावं. प्रदेश काँग्रेसनं मात्र सत्यजित तांबे यांच्या त्या आरोपाचं खंडन केलंय. तांबे यांना पाठवण्यात आलेले एबी फॉर्म योग्य असल्याचा दावाही काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. जेव्हा की कोरे बी फॉर्म मी तुम्हाला दाखवतोय आणि भेटले याची पोचपावती सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय, कारण त्या मोबाईलचा स्क्रीनशॉट आहे. त्यामुळे असं जे ते बोलत आहेत ते कुठंतरी आपण केलेल्या कृतीला कदाचित त्यांना पश्चाताप झाला असेल किंवा त्यांनी केलेली कृती चूक आहे, सगळीकडं एकदम उघडं आहे. त्यामुळे त्यांनी जे आरोप केलेले आहे ते चुकीचे आहे. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत उमेदवारी देताना प्रदेश काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी जाणीवपूर्वक खोडा घातल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी जाहीरपणे केला. खरं तर तांबे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केलेत. पण प्रदेश काँग्रेसनं तांबेंचे आरोप फेटाळून लावले. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप केले जात असले तरी तांबेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याचं नाकारता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.